नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्लीत नवं राजकीय अटकनाट्य रंगण्याची नांदी काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. आज सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी पतियाला हाऊस कोर्टासमोर हजर राहण्याचे समन्स काल बजावण्यात आले. या दिवशी दोन्ही नेते कोर्टासमोर हजर राहतील. मात्र कोर्टानं जर जामीन घेण्यास सांगितलं तर काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यासाठी अर्ज भरणार नाही, असे संकेत पक्षातल्या सूत्रांनी दिले आहे. त्यामुळे राजधानीत होणाऱ्या कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून संसदेत पुन्हा एकदा जोरदार गदारोळ झाला. काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घालत कामकाज अडवून धरलं. पंतप्रधान कार्यालय राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे, तर सरकारने हे आरोप फेटाळलेले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी खासदार डिंपल यादव शुक्रवारी विधान भवनाच्या व्हीआयपी लिफ्टमध्ये तब्बल अर्धा तास अडकून पडले. त्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. हे दोघंही विधान भवनाच्या राजर्षी टंडन सभागृहात आयोजित बालसंसदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र व्हीआयपी लिफ्ट क्रमांक 1 मधून परतत असताना तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट अचानक अर्धा तास अडकली. अखेर गॅस कटरच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा कापून त्यांची सुटका करण्यात आली. दिल्लीत 3 वर्षांपूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणातल्या अल्पवयीन दोषी मोकाट सुटणार असल्याचं स्पष्ट झालंय. दिल्ली हायकोर्टानं या गुन्हेगारांच्या मुक्ततेला स्थगिती देण्यास नकार दिलाय. 20 तारखेला या दोषींची शिक्षा संपते. हा गुन्हेगार आता 21 वर्षांचा झालाय. त्याला मोका सोडणं धोकादायक आहे, त्यामुळे त्याची मुक्तता अडवण्यासाठी कोर्टानं हस्तक्षेप करावा अशी मागणी स्वामी यांनी आपल्या याचिकेत केली होती. किंग खान शाहरुखचा दिलवाले सिनेमाला विरोध करण्यात येतोय. शाहरुखनं देशातल्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी दिल्लीत हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. दुसरीकडे जबलपूरमध्येही दिलवाले सिनेमाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं आहे. ज्या दिल्लीतून अख्ख्या देशाचा कारभार हाकला जातो त्या राजधानीतल्या मंत्री आणि खासदारांना सध्या वेगळीच धास्ती लागून राहिली आहे. या व्हीव्हीआयपीना दहशत बसली आहे ती माकडांची. राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, मंत्री खासदारांची निवासस्थानं अशा संपूर्ण साऊथ अव्हेन्यू भागातच सुमारे 100हून अधिक माकडांच्या टोळ्या धुडगूस घालत आहेत. मंत्री आणि खासदारांच्या बंगल्यात घुसून माकडांनी उच्छाद मांडलेला आहे. त्यामुळे दिवसा ढवळाही या भागात एकटं दुकटं चालणंही अशक्य होऊन बसलं आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या दिवंगत समाजसेविका मदर तेरेसा संतपद मिळण्यापासून केवळ 1 पाऊल दूर आहेत. पोप फ्रान्सिस यांनी मदरचा दुसरा चमत्कार मान्य केला आहे. त्यामुळे त्यांना संतपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं रोममधल्या एका कॅथलिक वर्तमानपत्रानं म्हटलं आहे. व्हॅटिकन तज्ज्ञ स्टेफनिया फलास्का यांनी अभिनायर या वर्तमानपत्रात याबाबत मत मांडलं आहे. आयसिस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांची आर्थिक रसद पूर्णपणे तोडण्याचा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं स्वीकारला आहे. सदस्य देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून दहशतवादी संघटनांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. देशविदेशातल्या या बातम्यांनंतर बघूयात आपल्या राज्यातल्या बातम्या फास्ट. कॉम्रेड पानसरे हत्या खटला कोल्हापूर बाहेर चालवण्यासाठी समीर गायकवाड हायकोर्टात धाव घेतली. हा खटला कोल्हापूर बाहेर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग इथे चालावा अशी मागणी करण्याचा अर्ज समीरनं हायकोर्टात दाखल केलाय. मात्र याला राज्य शासनानं विरोध केला असून याची पुढील सुनावणी 14 जानेवारीला होणार आहे. संशयित आरोपी समीर गायकवाडचा अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. पोलीस आपल्यावरती गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप समीर गायकवाडनं अर्जातून केला आहे. मुंबईत जिल्हा मध्यवर्ती बँकेत 278 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची कबुली सरकारनं विधानसभेत दिली. मुंबई बँकेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची लखतर झी मीडियानं अगदी पुराव्यानिशी वेशीवर टांगली होती. आता विधानसभेत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही बँकेत गैरव्यवहार झाल्याचं मान्य केलं आहे. मात्र दोषींवर आताच कारवाई करणे योग्य होणार नाही असं सांगत त्यांनी संबंधितांची पाठराखणी केली. मुंबई बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर भाजपचे असल्यानंच राज्य सरकार त्यांना पाठीशी घालतंय का अशी शंका सत्ताधारी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी उपस्थित केली आहे. तर आपल्यावरचे आरोप हे राजकीय द्वेषानं केले जात असून कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याचा खुलासा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ठाण्यातले बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्यावरील मांडलेल्या लक्षवेधीवर विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. भाजप आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर जितेंद्र आव्हाड यांचं सभागृहात नाव घेतलं. मात्र त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नसून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सूरज परमार आत्महत्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून आपली बाजू मांडली आहे. तसंच आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाल्याच्या आरोपाचाही आव्हाड यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे.
नागपुरात संगणक परिचारिकांच्या आंदोलकांवर पोलिसांनी तुफान लाठीमार केल्याचे प्रकरण ताजं असतानाच आता मातंग समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडलेली आहे. लोकस्वराज्य आंदोलनाअंतर्गत मातंग समाजाच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. आंदोलनामध्ये सहभागी सुमारे 300 आंदोलकांनी घोषणाबाजी करत बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलिसांनी आंदोलकांवर बेछूट लाठीमार केला. त्यामुळे आंदोलक एका कॉम्प्लेक्समध्ये घुसले. तिथूनही पोलिसांनी त्यांना बाहेर काढून बदललं. या 4 आंदोलनकर्ते जखमी झाले. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसोबतच संपूर्ण दारूबंदीच्या मागणीसाठी विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांनी नागपूरच्या मानस चौकात आंदोलन केलं. मात्र या आंदोलनाला त्यांच्या समर्थकांनी दांडी मारली आहे. आंदोलनाची वेळ होती 10 वाजताची, पण 11:30 वाजून गेले तरी त्यांचा या ठिकाणी पत्ताच नव्हता. दुसरीकडे आंदोलनाची परवानगी पोलिसांनी दिली नाही. त्यामुळे या ठिकाणीच आपण ठिय्या मारून आंदोलन करणार असल्याचा इशारा धोटे यांनी दिला आहे. अनधिकृत बांधकामांमुळे चर्चेत आलेले दिघा गावाचे रहिवासी न्याय मिळावा यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरमध्ये धरणं आंदोलन करणार आहे. या अधिवेशनात ही समस्या सुटावी याकरता दिघावासी प्रयत्न करत आहेत. शिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर जाऊन महिलेनं केलेल्या शनिदेवाच्या पूजेनंतर एकाच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर नागपूरमधल्या आमदारांनी शनिदेवाची प्रतिकृती उभारून पूजा केली. मंदिरात स्त्री पुरुष भेद कशाला असा सवालही त्यांनी विचारला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी टॅब योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली आहे. 2 दिवसात निर्णय झाला नाही तर कोर्टात जाण्याचा इशाराही देण्यात आलाय. मुंबई महापालिकेच्या शाळेतील 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आलं असून हे टॅब व्हिडिओकॉन कंपनीचे नव्हे तर बोल्ट कंपनीचे चायनामेड निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेलं आंदोलन मागे घेतलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. 80-20च्या फॉर्म्युलानुसार दर देण्यास साखर कारखान्याने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सांगलीत 2 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. सततची नापिकी, कर्जाचा डोंगर अशा सरकारनं कर्जमाफी नाकारल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील मारवाडी गावातल्या विशाल पवार या शेतकऱ्यानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यानं पालकमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आपली आर्थिक परिस्थिती आणि कर्जबाजारीपणाचे भीषण वास्तव विशद केलंय. एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी पुकारलेला बेमुदत संप अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. 25% पगारवाढ देण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी इंटकच्या झेंड्याखाली हे आंदोलन केलं. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आलाय. दरम्यान आंदोलन संपलेलं नाही तर स्थगित करण्यात आलंय असं इंटकनं स्पष्ट केलंय. इंटकने कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी पुकारलेला संप तब्बल 40 तासानंतर अखेर मागे घेतला. मात्र या आंदोलनाचा फटका महामंडळाला बसला असून लाखो रुपयांचं नुकसान झालं. या आंदोलनाचा फायदा दुप्पट आणि तिपटीनं भाडं आकारून खासगी वाहन मालकांनी घेतला आहे. मेटाकुटीला आलेल्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडं आकारून खासगी वाहन मालकांनी प्रवाशांची लूट केलेली आहे. या आंदोलनामुळे राजकीय संघटनांना राजकीय ताकद मिळाली तर कर्मचाऱ्यांना आश्वासन. मात्र सामान्य प्रवाशांचे हाल झाले त्याला जबाबदार कोण असा सवाल केला जातो आहे. पगारवाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 2 दिवस संप पुकारल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झालेत आणि या संपामुळे एसटी महामंडळाचेही मोठं नुकसान झालंय. संपाचा फायदा घेत खासगी वाहन चालकांनी भाड्याची रक्कम दुप्पट केली. त्यामुळे एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही त्याची मोठी झळ बसलेली आहे. भाजप सेना सत्तेत आल्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे 20 तारखेला प्रथमच जळगाव दौऱ्यावर येत आहेत. खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यातल्या आत्महत्या केलेल्या 350 शेतकरी कुटुंबाला उद्धव ठाकरे आर्थिक मदत करणार आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या तसंच त्यांच्यावरती अशी परिस्थिती का ओढवली याचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे 42 आमदार जळगाव जिल्ह्यात येत आहेत. आणि विशेष म्हणजे शिवसेना आमदार गुलाबराव पाटील आणि कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्यातील वाद चर्चेत असताना उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे चित्रपट बंद पाडणं हे निंदनीय कृत्य आहे असं मत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केलं आहे. माझ्या भावना दुखावल्या जाणार असं म्हणत मुस्कटदाबी करणं कितपत योग्य आहे असं सवालही अमोल पालेकर यांनी उपस्थित केलाय. कोल्हापुरात आयोजित फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी अमोल पालेकर बोलत होते. पुण्यातल्या कोथरूडमधल्या सिटी प्राईड मल्टिप्लेक्समधले बाजीराव मस्तानीचे आजचे सर्व शो रद्द करण्यात आले. बाजीराव मस्तानीचे शो पुण्यात होऊच देणार नसल्याचा इशारा पेशवे प्रतिष्ठानच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला. पुण्यापाठोपाठ कोल्हापुरातही बाजीराव मस्तानी विरोधात निदर्शनं करण्यात आली. पतित पावन संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील उमा टॉकीच्या समोर निदर्शनं करण्यात आली. जालन्यामध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी शाहरुख खानचा दिलवाले सिनेमाचा शो बंद पडला. शहरातल्या नीलम थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येत होता. मात्र हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहासमोर निदर्शनं करत हा सिनेमा बंद पाडलेला आहे.
पाडणं भाग पाडलेलं आहे. थिएटर बाहेर राडा करणाऱ्या 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि 2 तासानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस आणि मत्स्य व्यवसाय खात्याच्या हलगर्जीपणाचा कळस पाहायला मिळाला. या 2 विभागांच्या निष्काळजीपणामुळे पकडलेले मच्छीमार ट्रॉलरसहित पळून जाण्यात यशस्वी ठरले. अनधिकृत मासेमारी करणाऱ्या 3 नौका सिंधुदुर्ग पोलीस आणि मत्स्य व्यवसाय खात्यानं मालवणच्या खोल समुद्रातून पकडल्या खऱ्या, मात्र या तिन्ही नौका दोन्ही विभागांच्या हातावर तुरी देऊन रातोरात पळून गेल्या. आयसिस या दहशतवादी संघटनेनं सोशल मीडियावर चांगलेच हातपाय पसरले आहेत. संघटनेच्या प्रचारासाठी आणि तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी थेट इंटरनेटवर पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत. मुस्लिम गँग्स द फ्युचर ऑफ मुस्लिम इन द वेस्ट असं या पुस्तकाचं नाव आहे. मुंबई पोलिसांच्या दहशतवादी पथकानं हे पुस्तक इंटरनेटवरून हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दबंग सलमान खानची हिट अँड रन प्रकरणात हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली. मात्र आता सामाजिक कार्यकर्ते आभा सिंग या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याच्या विचारात आहे. कोर्टानं पोलिसांच्या तपासावर भाष्य केलंय. दरम्यान सलमानच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत हे यातून स्पष्ट होत आहे. नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीला अनुपस्थित राहणं भाजपच्या 23 आमदारांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी संघानं भाजप आमदारांसाठी बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीला 23 आमदारांनी दांडी मारली. या 2 मंत्र्यांचाही समावेश आहे, याची गंभीर दखल पक्षानं घेतली आहे. पक्षाच्या संभाव्य कारवाईबद्दल अधिक माहिती देत आहेत पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातल्या मौजे अंभईमधील विवाहित तरुणानं शेजारी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवरती बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी ही 8व्या इयत्तेत शिकत होती. पोलिसांनी आरोपी संदीप सांबरेला अटक केली आहे आणि न्यायालयानं आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जळगाव स्थानकावर उभ्या असलेल्या सैन्य दलाच्या विशेष ट्रेनमधून बॅटरी चोरीला गेलेली आहे. जवानांना चकवा देत 2 बालगुन्हेगारांनी ही बॅटऱ्या चोरून नेलेल्या आहेत. एक बॅटरी टाकून चोरटे मात्र पसार झाले. गाडीत बसलेल्या सैन्य दलाच्या जवानांनी या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. चंद्रपूर शहरातला सिव्हिल लाईन्स आणि लगतचा भाग माकडांच्या दहशतीनं धास्तावलाय. या माकडाने आतापर्यंत 10 ते 12 जणांना चावा घेतलाय. चंद्रपूर शहराला लागून मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि याच भागातून ही माकडं शहरात येतात असा संशय आहे. दरम्यान वनविभागानं 2 माकडांना स्नेहनगर भागातून बेशुद्ध करून पिंजराबंद केलेला आहे. रस्त्यावरती चालताना तसंच घरात घुसूनही हल्ला करण्यापर्यंत या माकडांची मजल केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अर्कचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. कार्टुनिस्ट कंबाईन आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेलं हे प्रदर्शन 23 डिसेंबरपर्यंत रसिकांसाठी खुलं राहणार आहे. या प्रदर्शनात देशभरातील व्यंगचित्रकारांची कला बघायला मिळणार आहे. कला क्षेत्रात योगदान दिलेल्या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 24 तास ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांसाठी एक गुड न्यूज आहे. ही जी गुड न्यूज आहे, पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अरविंद इनामदार फाउंडेशनकडून पोलीस जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. सेवानिवृत्त पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग, सहाय्यक पोलीस आयुक्त सॅम पटेल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांचा 23 डिसेंबरला उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते या पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे. वाशी पोलिसांनी सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारा जेरबंद केलं आहे. नौशाद अहमद कुरेशी असं या चोरट्याचं नाव असून तो मुंब्रा येथला रहिवासी आहे. या आरोपीकडून तब्बल 22 गुन्ह्यांची उकल झाली असून 13 लाखांचं सोनं देखील जप्त करण्यात आलं आहे. यवतमाळात सरकारी शाळेत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे. मुलांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असून त्या ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचंही उघड झालंय. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी या उद्देशानं सुरू करण्यात आलेली ही योजनाच मुलांच्या जीवावर आता उठलेली आहे. निकृष्ट आहारामुळे मुलांचं आरोग्य धोक्यात आलंय. जिल्हा परिषदेतील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने हे प्रकरण उघड केलं असून भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. काळ्या बाजारात विकण्यासाठी चालवलेला रेशनिंगचा धान्यसाठा येवला शहर पोलिसांनी जप्त केलाय. सदर धान्य हे चाळीसगाव भागातील बोलठाण इथून नगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे विक्रीसाठी पाठवण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. ट्रकसह 5,90,000चा धान्यसाठा जप्त करण्यात आलेला आहे. नाशिक शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. रस्त्यांवर दुकानदारांनी अतिक्रमण केल्याशिवाय वाटेल तशी वाहनं उभी करत असल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नाशिककरांनी रस्ते अतिक्रमण मुक्त करा अशी मागणी नाशिककरांनी लावून धरली आहे.
नाशिक महानगर प्राधिकरणाच्या पहिल्याच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. 31 डिसेंबरला नामनिर्देशनाची मुदत संपत असून नवीन वर्षात नाशिककरांना नवीन प्राधिकरण मिळणार आहे. नियोजनापासून शहरी आणि ग्रामीण विकासातील दरी कमी करण्यासाठी शासनानं नाशिक महानगर नियोजन समिती नियुक्तीचा निर्णय घेतलाय. राज्यातील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांवर होणारे अत्याचार, त्यांच्या सोयींकडे होणारं दुर्लक्ष उघड होत असताना पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमधील भीमाई आश्रमशाळा या गैरप्रकारांना अपवाद ठरते. राज्यातली आदर्श आश्रमशाळा म्हणून या शाळेचं नाव नेहमीच घेतलं जातं. आता या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले. मुंबईत घाटकोपर पूर्वेला एसआरएच्या जागेत नाट्यगृह बांधण्यात आलंय. मात्र या नाट्यगृहाची पार दुरवस्था झाली आहे. या नाट्यगृहाच्या इमारतीचं हस्तांतरण झालेलं नाही. नाट्यगृहात गुरं बांधून ठेवल्यानं याचं नाट्यगृह म्हणायचं की गोठा असा सवाल आता उपस्थित केला जातोय. इतकंच नाही तर या इमारतीमध्ये तळीरामांच्या बैठका होत आहेत. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या मतदारसंघातील हे नाट्यगृह असून मंत्री महोदयांच्या घरापासूनच हे जवळ आहे. त्यामुळे नाट्यगृह कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत नाट्यप्रेमी आहेत. 24 तास ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांसाठी एक गुड न्यूज आहे. पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अरविंद इनामदार फाउंडेशन कडून पोलीस जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.